अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर 28 ऑक्टोबरला आहे वसुबारस, गोवत्स द्वादशी. त्या दिवसापासून खरी दिवाळीला सुरुवात होत असते. पहिला दिवा त्या दिवशी लागत असतो. त्यामुळे आपल्याला त्या दिवशी गायीची पूजा करायची आहे. गायीची आणि वासराची एकत्रित पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा करायची, त्याचबरोबर गायीला नैवेद्य दाखवायचा. ही सगळी माहिती बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खास करून सगळ्या माता भगिनींना आपल्या मुलांसाठी बघा, गाय ही तिच्या वासराला कधीही एकटं सोडत नाही. ती तिच्या वासराबरोबरच राहते. भलेही ती गाय वासराला घरी सोडून जाते, चरायला जाते, पण तेव्हा तिची जी सायंकाळची जी ओढ असते ती वासराकडे असते आणि ती पळत तिच्या वासराकडे येत असते. त्याच्यामुळे गाय वासराला कधीही एकटं सोडत नाही. तसं आपण आपल्या मुलांसाठी आपण प्रत्येक आईने ही पूजा नक्की करायची. वसुबारसच्या दिवशी पंचोपचार पूजा गायीची करायची. आपल्या मुलांना चांगलं आरोग्य लाभावं, त्यांना दीर्घायू लाभावी, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कशाची कमी पडू नये यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा नक्की करा. त्याचबरोबर कुठे घराशेजारी गौशाळा असेल, तुमच्या घरी गाय असेल, घराशेजारी कुठे गाय असेल तर तिथे जाऊन पण तुम्ही त्या गायीची पूजा अशा प्रकारे गायीची पूजा नक्की करू शकता. तर गायीच्या पूजेला त्या दिवशी अतिशय मान आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. आपण जर एका गायीची जर पूजा केली तर 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्याच्यामुळे पूजा ही त्या दिवशी नक्की करा. तर गायीच्या पूजनानेच दिवाळीला सुरुवात होत असते. तर गायीची पूजा कशी करायची? आता तुमच्याकडे गायीची मूर्ती असेल, पंचधातूची असेल, पितळेची असेल, त्याचबरोबर मातीची असेल. आता पोळ्याच्या वेळेस तुम्ही जर घेतलेली असेल मातीची तर मातीची आणू शकता. कशीही मूर्ती, अगदी तुम्ही ड्रॉइंग तुम्हाला येत असेल तर ड्रॉइंग काढून तुम्ही त्या ड्रॉइंगची सुद्धा पूजा करू शकता, किंवा फोटो असेल तर फोटोची पण पूजा करू शकता. तर पूजा मांडणी कशी करायची? तर एक चौरंग घ्यायचा किंवा पाट घ्यायचा, त्याच्यावर वस्त्र अंथरायची, त्याच्या खाली एक स्वास्तिक काढायचं, त्याच्यावर ते पाट चौरंग ठेवायचा. त्याच्या अगोदर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित करून आपल्याला त्याच्यानंतर गणपतीची पूजा करायची आहे. कोणत्याही पूजा करतेवेळेस आपण गणपतीची पूजा अगोदर करतो. एक सुपारी घ्या, नाहीतर मग देवघरातल्या गणपतीची जी मूर्ती आहे ती मूर्ती घ्या. गणपतीला पंचोपचार अभिषेक करायचा. एक नागवेलीची जोड पाणी घ्यायची, त्याच्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची. गणपतीला गुळाचा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्याचबरोबर गायीची मूर्ती घ्यायची. गायीच्या मूर्तीला पंचोपचार तिची अभिषेक करायचा. त्याच्यानंतर गाय तिथे ठेवून द्यायची. त्याच्याबरोबर गायीला वस्त्र, त्याच्याबरोबर फुलांचा हार, गंध, हळदी, कुंकू, चंदन हे सगळं गायीची पंचोपचार पूजा करायची. त्याच्यानंतर गायीला उडदाच्या वड्याचे नैवेद्य दाखवायचे. उडदाचे वडे त्या दिवशी गायीला नैवेद्यामध्ये आवर्जून तुम्ही ठेवायचे. घरामध्ये काय गोडाधोडाचा नैवेद्य असेल तो गायीला ठेवायचा. त्याचबरोबर गायीची आरती करायची. वसुबारसच्या दिवशी आपण गायीची जेव्हा पूजा करतो त्यावेळेस गायीच्या शेजारी 12 दिवे लावत असतात. 12 दिव्यांना अतिशय मान आहे. त्याच्यामुळे तुम्ही 12 दिवे लावायचे. तुमच्याकडे पंत्या असतातच, कारण आपल्याकडे पंत्या, आपण दरवर्षी पंत्या घेतो. तर वेगवेगळ्या कलरच्या आपल्याकडे पंत्या असतात आणि त्या पंत्या घ्यायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्याच्यामध्ये तेल वाट टाकायची आणि 12 पंत्या तिथे तुम्हाला, म्हणजे 12 दिवे तुम्हाला तिथे लावायचे आहेत. त्याचबरोबर आपण त्या दिवशीपासून दिवे लावायला सुरुवात करायची. तर सायंकाळच्या वेळेस दारासमोर दिवे लावायचे, आकाशकंदील लावायची, लायटिंग लावायची आणि आपलं घर पूर्ण उजळून टाकायचं आणि दिवाळीचं स्वागत करायचं. दिवाळी छानपैकी साजरी करायची. बघा, यथाशक्ती सगळेजण दिवाळी साजरी करत असतात. गरीब असो, श्रीमंत असो, मध्यम वर्गीय असो, सगळे यथाशक्ती हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. तर तुम्ही सुद्धा नक्की अशी गायीची पूजा करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.